वाहणे म्हणजे काय तर श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी शंकराला एक मूठ धान्य अर्पण करणे। प्रत्येक सोमवारी वेगवेगळ्या धान्याची मूठ शिवलिंगावरती वाहिली जाते। आपल्या सर्वांना माहिती आहे की श्रावण महिना महादेवाला अत्यंत प्रिय आहे। या महिन्यात घरोघरी भगवान शंकराची पूजा केली जाते, उपवास केला जातो। महादेवाची पूजा, नामस्मरण आणि उपासना करण्यासाठी श्रावण सर्वोत्तम आहे। श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी शिवाचे पूजन करून शिवलिंगावर शिवामूठ अर्पण केली जाते। श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी महादेवावर वाहिल्या जाणाऱ्या शिवामुठेचेही महत्त्व अत्यंत वेगळे आहे। तर नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रावण महिन्यातल्या दर सोमवारी शिवामूठ कशी अर्पण करावी, कोणी करावी, किती वेळा अर्पण करावी, शिवाला प्रिय असणारे धान्य कोणते आणि ही शिवामूठ अर्पण केल्यावर त्याचे काय फळ आपल्याला मिळते आणि शिवामूठ वाहिलेल्या धान्याचे नंतर काय करावे, अशी शिवामूठ व्रताबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, पण त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। दर श्रावणी सोमवारी आपण अगदी मनोभावे महादेवाची पूजा करत असतो, कारण शिवपूजनासाठी श्रावण महिना अत्यंत श्रेष्ठ आहे। या श्रावण महिन्यामध्ये कधी 4 तर कधी 5 सोमवार येतात। श्रावण महिन्यामध्ये अनेक प्रकारची व्रतवैकल्य केली जातात, त्याबरोबरच मनोभावे शंकराची पूजा केली जाते आणि या गोष्टी करत असताना शिवामुठीचं व्रत सुद्धा केलं जातं। तर श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी शिवलिंगावरती आपल्याला शिवामूठ वाहायची आहे। जर तुम्हाला शक्य असेल तर श्रावणी सोमवारी शिवपूजन आणि शिवामूठ तुम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये करू शकता, पण काही कारणास्तव तुम्हाला मंदिरामध्ये जाता येत नसेल तर तुम्ही घरातल्या शिवलिंगावरती सुद्धा शिवामूठ वाहू शकता। आणि जर तुमच्या घरामध्ये शिवलिंग नसेल तर तुम्ही मातीपासून किंवा वाळूपासून पार्थिव शिवलिंग तयार करून पण तुम्ही त्यावरती शिवामूठ अर्पण करू शकता। आता आपण पाहूया की कोणत्या सोमवारी आपल्याला कोणती शिवामूठ अर्पण करायची आहे। तर श्रावणातल्या पहिल्या सोमवारी आपल्याला तांदूळाची शिवामूठ अर्पण करायची आहे, दुसऱ्या सोमवारी तीळ, तिसऱ्या सोमवारी मूग, चौथ्या सोमवारी जवस शिवामूठ अर्पण करायची आहे आणि 5वा सोमवार आला असेल तर आपल्याला सातू म्हणून शिवामूठ अर्पण करायची आहे। तुम्ही वेगवेगळा संकल्प घेऊन पण शिवामूठ अर्पण करू शकता, म्हणजे ज्या कुमारी कन्या आहेत त्या विवाहाचा संकल्प घेऊन पण शिवामूठ अर्पण करू शकता, किंवा विवाहित स्त्रियांनी सौभाग्याचा संकल्प घेऊन पण मला चांगलं सौभाग्य लाभावं, सौभाग्यामध्ये दिवसेंदिवस वाढ व्हावी, वादविवाद होऊ नयेत, हा संकल्प मनात धरून पण शिवपूजन आणि शिवामूठ आपण अर्पण करू शकतो। संततीसाठी किंवा तुमची कोणती इच्छा असेल तो संकल्प मनात धरून तुम्ही शिवामुठीचं व्रत करू शकता, किंवा मग सुख समृद्धी, ऐश्वर्याच्या, भक्तीच्या प्राप्तीसाठी सुद्धा ही शिवामूठ आपण अर्पण करू शकतो। तर श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी हे शिवामुठीचं व्रत करावं आणि किमान 5 वर्षे तरी या व्रताचं आचरण करावं, किंवा तुम्हाला प्रत्येक वर्षी शिवामूठ वाहायची असेल तर प्रत्येक वर्षी पण तुम्ही शिवामूठ वाहू शकता। पण हे शिवामुठीचं व्रत करत असताना श्रावणी सोमवारचा उपवास मात्र जरूर करावा। ज्या नवीन लग्न झालेल्या मुली आहेत तर त्यांनी 5 वर्षापर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहिली तरी पण चालेल, किंवा प्रत्येक वर्षी पण वाहू शकता। आणि अविवाहित मुलीसुद्धा योग्य वर मिळण्यासाठी किंवा विवाह होण्यासाठी पण शिवामूठ वाहू शकता। अशा प्रकारे शिवामुठीचं व्रत कोणीही करू शकतं। फक्त ज्या स्त्रियांना एखाद्या सोमवारी अडचण आली असेल तर त्या सोमवारी मात्र शिवामूठ वाहू नये, उपवास मात्र जरूर करावा। आता आपण पाहूया की शिवामूठ कशी अर्पण करावी। तर सर्वात आधी आपण शिवाची पूजा करायची आहे। जल आणि अभिषेक या दोन्ही गोष्टी शिवाला अत्यंत प्रिय आहेत, त्यामुळे सर्वात आधी आपण शिवलिंगावरती शुद्ध पाण्याचा, पंचामृताचा किंवा दुधाचा अभिषेक करायचा आहे। त्यानंतर तुम्ही शिवाला प्रिय असणाऱ्या गोष्टी अर्पण करू शकता। भस्म, चंदन, पांढरे वस्त्र, पांढरी फुले, बेलपत्र, धोत्र्याचे फळ, धोत्र्याचे फूल यापैकी जे काही आपल्याकडे असेल ते शिवाला अर्पण करावं, किंवा तुम्ही साधी पंचोपचारे पूजा पण करू शकता। त्यामध्ये गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य, फक्त या 5 गोष्टींनी पण मनोभावे पूजा करता येते आणि पूजा झाल्यावर मग शिवामूठ अर्पण करावी। श्रावण महिन्यात येणाऱ्या 5 सोमवारी 5 प्रकारचं धान्य शिवाला अर्पण केलं जातं। तसं तर तुम्ही प्रत्येक वर्षी श्रावण महिन्यात श्रावण सोमवारी शिवामूठ अर्पण करू शकता, कारण श्रावण सोमवारी केलेलं शिवामुठीचं व्रत हे अत्यंत फलदायी असतं। तर पहिल्या सोमवारी शिवामूठ वाहण्यासाठी आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत।
पण शिवामूठ वाहण्यासाठी आपण जे कोणतं धान्य घेणार असेल ते मात्र स्वच्छ आणि चांगलं असावं. एका वेळी पूर्ण मूठ भरून धान्य घ्यावं. शक्य असेल तर त्यावरती पाणी अर्पण करावं. धान्य ओलं करून घ्यावं. एका हातात मूठ भरून धान्य घ्यावं आणि दुसऱ्या हाताने पाण्याची धार शिवामुठीवर सोडायची आहे. ही शिवामूठ शिवलिंगावरती अर्पण करत असताना मुठीवर हळूवार पाणी सोडायचं आहे. शिवाची संपूर्ण पूजा होईपर्यंत आपल्याला ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि शिवामूठ वाहताना आपल्याला पुढील मंत्र म्हणायचा आहे. शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा. हा मंत्र आपल्याला प्रत्येक सोमवारी शिवामूठ वाहताना म्हणायचा आहे. अशा पद्धतीने मंत्र म्हणून शिवामूठ अर्पण करावी. अशा पद्धतीने क्रमाने 3 वेळा शिवामूठ अर्पण करायची आहे किंवा एकदा केली तरी पण चालेल. शक्यतो शिवामूठ ही मंदिरामध्ये वाहा, पण जाणं शक्य नसेल तर मग तुम्ही घरी पण वाहू शकता. शिवामुठीची कथा पण आहे, ती पण तुम्ही मंदिरामध्ये बसून वाचू शकता किंवा श्रावण सोमवारमुळे मंदिरामध्ये गर्दी असेल तर तुम्ही घरीसुद्धा शांतपणे बसून ही शिवामुठीची कथा वाचू शकता. अशा पद्धतीने हे शिवपूजन करत असताना जे काही शिवाच्या प्रित्यर्थ आपले संकल्प आहेत ते संकल्प शीघ्रगतीने पूर्ण व्हावेत यासाठी आपली श्रद्धा आणि भक्ती शिवावरती अत्यंत दृढ भावनेने ठेवावी. कारण शिवाचा अर्थच कल्याणकारी असा आहे. हा सर्वांचं कल्याण करणारा आहे. देव, दानव, दैत्य आणि मानवाला सुद्धा शिवाने अनेकदा वरदान दिलेले आहे. त्यामुळे शिवाला भोलेनाथ म्हटले आहे. या भोलेनाथाचा असा पवित्र सोमवार आणि विशेष करून श्रावण सोमवार आणि या सोमवारी केलेलं शिवामुठीचं व्रत हे अत्यंत फलदायी असतं. तसेच श्रावण महिन्यातील सोमवारी महादेवाची विशेष पूजा आणि व्रत केल्याने महादेव आपल्यावरती लवकर प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात. आता आपण पाहूया की शिवामूठ वाहिली असेल तर वाहिलेल्या धान्याचं काय करावं. तर शिवामूठ म्हणून अर्पण केलेलं जे धान्य आहे त्यामध्ये अजून थोडी भर घालून तुम्ही ते गरजूंना दान करू शकता किंवा दुसऱ्या दिवशी पशुपक्ष्यांना किंवा गाईला खाऊ घालू शकता. मंदिरामध्ये केली तर उत्तम, पण काही कारणास्तव जाता येत नसेल, घरी केली असेल तर तुम्ही अशा पद्धतीने धान्याचं हे करू शकता. तर अशाच पद्धतीने त्या धान्याची मूठ आपण त्या सोमवारी शिवलिंगावरती अर्पण करायची आहे. कारण शिवामूठ वाहण्याचे फायदे पण खूप आहेत. शिवामूठ वाहिल्यामुळे आपल्या घरात सुख समृद्धी येते. पती पत्नीमधील संबंध सुधारतात. विवाह इच्छुक व्यक्तींना चांगला जोडीदार मिळतो आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा शिवलिंगावर शिवामूठ वाहू शकता. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि असे छान व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या अन्वीज मराठी कॉर्नर या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.